इन्स्टॉल होत आहे. तत्पूर्वी एक सूचना, आपल्या स्मार्टफोनची स्क्रीन रंगमंचावर दिसणार आहे. सो तुमच्या खिशातले स्मार्टफोन बंद करा. फक्त स्मार्टफोन यासाठी, स्मार्टफोन न वापरणारही एकांकिका नाही समजली तर त्यास आमची जबाबदारी नाही. सो एकांकिका समजण्यासाठी स्मार्टफोन वापरणारे प्रेक्षक गरजेचे आहे. सो आमच्या या रंगमंचावरच्या नव्या आणि वेगळ्याच प्रयोगाचं स्वागत आमदारी करा. हॅलो, अरे आज आपल्याला भेटायचं आहे, ठरलंय ना रे? अरे हो, अरे पण एक महत्वाचं काम आहे रे. पुण्याला चाललोय. इट्स ओके यार, तसं मला पण नव्हतंच जमणार. खूप कामं असतात रे ऑफिसमध्ये, कसं काढणार वेळ? या चेतनला काही उद्योग नाही, उगाच भेटायचा स्कीम काढतो काय पण. अरे हो, भेटायला तर हवंच, पण आधी योग्य वेळ आणि योग्य तारीख शोधायला हवी. हो, हे चल ठेवतो. ऑफिसला आहे, एक मेल चेक करायचा आहे आणि ते चेतनला कॉल करून कळव, जमणार नाही म्हणून. अरे पण प्रत्यक्षात भेटायलाही भेटतात म्हणतात, कळतंय ना तुला? शॉपिंग ठेवतो मी फोन, बाय. ठीक आहे, नको येऊ, पण योग्य तरी नको म्हणत ग. बरं बाबा. बाबा पण नाही म्हणायचं. बरं ते तेवढं चेतनला कॉल करून सांग हा. बरं. हॅलो चेतन, अरे कुठे आहेस तू? बाकी यांच्यापैकी कुणीच येत नाहीये, सॉरी. जर नाटकाचा आनंद लुटायचा असेल तर कृपया प्रेक्षकांमधनं कोणी कॉमेंट्स देऊ नका, ही नम्र विनंती आहे. अँड्रॉइड, विंडोज, ऍपलच्या जगाचा राजा मी. मनामनाला क्षणाक्षणाला एकेकाला जोडत असतो मी. अवघ्या जगाच्या फोनवर, स्मार्टफोनवर हुकूमत माझी. असा मी पत्रांपासून एसटीडी पर्यंत, एसटीडी बूथ नंतर जीमेल, जीमेल नंतर ऑर्कुट आणि ऑर्कुट नंतर फेसबुक. मार्क झुकरबर्ग साहेबांचा मार्क झुकरबर्ग म्हणजे फेसबुकचा फाउंडर बरं का. तर फेसबुक नंतरचा आत्ताचा या जगाला सहजतेने जोडणारा एक ऑसम ऍप म्हणजे मी, व्हॉट्सॲप. व्हॉट्सॲप ज्यात आहे ते असे असंख्य स्थिर चेहरे. हे इथे ग्रुपवरचे वेगळे, ते तिथे पर्सनलवरचे वेगळे, आणि ज्यांच्या त्यांच्या मनातून त्याहूनही वेगळे. हे इतके असतात गुंतलेले एका अशा समोरच्या न हलणाऱ्या चेहऱ्यात की यांच्या फोन मोठ्या चकाकणाऱ्या काचेवर दिसत असतो यांना स्वतःचाच रिफ्लेक्शन, पण तरीही नसतं लक्ष यांचा स्वतःच्या दिसणाऱ्या चेहऱ्याकडे. हे इतके असतात गुंतलेले एका अशा गॅलरीमध्ये ज्या गॅलरीमध्ये असतो गच्च पसारा. कसं मेंदू साठू शकत नाही ना, म्हणून या गॅलरीज. पण या गॅलरीमध्ये नुसतं पसाराच हो, बघायचा कसा? हे बघा. हा मेसेज 21 जणांना पाठवा. संध्याकाळपर्यंत चांगली बातमी मिळेल. दुर्लक्ष केल्यास 21 आठवडे वाईट जातील. सॉरी फ्रेंड्स, मला आला होता म्हणून शेअर केला. ओके. ओम गडगड पते नमा. हा मेसेज 21 जणांना पाठवा. संध्याकाळपर्यंत चांगली बातमी मिळेल. दुर्लक्ष केल्यास 21 आठवडे वाईट जातील. सॉरी फ्रेंड्स, मला आला होता म्हणून शेअर केला. ओम गणपती नमः. हा मेसेज 21 जणांना पाठवा. संध्याकाळपर्यंत चांगली बातमी मिळेल. दुर्लक्ष केल्यास 21 आठवडे वाईट जातील. सॉरी फ्रेंड्स, मला आला होता म्हणून शेअर केला. साक्षात गणपती बाप्पा व्हॉट्सअपवर. बाप्पा, तू इतका वाईट नाही आहेस रे की आमच्या सगळ्या एका पोस्टमुळे आमचे 21 आठवडे वाईट करायला. इथे ना असा पसरतो अंधविश्वास. इथे सुशिक्षित मेंदूवर किती अडाणीपणाची चरबी चढली आहे ना, हे देखील लगेच कळते. हे बघा. कृपया रात्री 1:30 नंतर आपला मोबाईल हातात बाळगू नका, कारण मंगळवारून कॉस्मिक किरणे त्वरित पृथ्वीवर येत आहेत. त्यामुळे आपल्या मोबाईलचा स्फोट होऊ शकतो. ही न्यूज बीबीसी नंतर पोहोचवण्यात येत आहे. हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करा. ओके. कृपया आपला मोबाईल जवळ बाळगू नका, कारण मंगळवारून कॉस्मिक किरणे त्वरित पृथ्वीवर येत आहेत. त्यामुळे आपल्या मोबाईलचा स्फोट होऊ शकतो. ही न्यूज बीबीसी न्यूजद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहे. हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करा. अरे
मुलांचा मुलांचा स्त्री रहित ग्रुप. अरे सचिन, वास्तविक तुझ्याकडून पोरी पटत नाही तर तू या सोशल मीडियाकडून अपेक्षा करतोस का रे पोरी पटवण्याची कला? अरे त्यासाठी ना दम लागतो दम. बघा किती दमलाय, दम लावून लावून हा? अरे किती वाईट आहात तुम्ही. मी आपला सहज म्हटलो पोरींना देखील घ्या ग्रुपमध्ये. शिवराव, तुमच्या बोलण्यातली गरमी इथे स्पष्ट होते. हो मग प्रश्नच नाही. ठीक आहे, तू ना यावरच आयुष्य काढ. काहीतरी असली दिसते. तुम्हीच करा बाबा डाउनलोड. डाउनलोड डाउनलोड. अरे काय कडक आहे यार, क्या बात आहे यार. अरे इथे डाउनलोड होत नाहीये, तुम्ही करू नका. यू हॅव इनसफिशियंट स्पेस. कार्ड फुल झालंय. टाक बघतो. कार्ड फुल म्हटलं की रिसायकल बिन महत्वाचं. सो दिस इज रिसायकल बिन. हे काय क्रिसमस से लड़ने में मजा आ रहा है दोस्तों. ये हमें जीतने नहीं दे रही और हार हम मान नहीं रहे. फिलोसॉफी. काहीच फायदा नाही, काहीच फायदा नाही. ए राजू, हे ग्रुप इतना शांत क्यों लगा बा? फारच शांत आहे. गुड मॉर्निंग. आता होईल डाउनलोड. बघा त्याचे ते आंबट शोक. पण हे स्त्री रहित ग्रुप जेव्हा स्त्री सहित होतात तेव्हा काय होतं, जेव्हा एखाद्याला कल्पनाच नसते की आता ग्रुपवर अश्लीलता चालणार नाही. साल्यांनो, अश्लील मेसेज टाकू नका बरं. पोरी ऍड करतोय. पुन्हा सांगतो, अश्लील मेसेज टाकू नका. वेलकम अश्विनी, राधिका, सलोनी. हाय हाय. What is this nonsense? Disgusting. सॉरी सॉरी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. Shit. ए योग्य तुझ्या आहे ना. अरे तुझ्या आईला तुला कशाला देतो? अरे तुझ्या पोरी ऍड केल्या बरं ग्रुपवर. बघ काय तमाशा केल्यास तू. थांब बघतो. सागर भाऊ सॉरी. हराम गोरा, तुला काही लाज. अरे भावा ते सगळ्या ग्रुपवर शेअर झालं. माझे फाईल जाई छोटे म्हणून अपलोड पण लगेच झाली. आता मला भूलबच्चन देऊ नको. जाऊन त्या तिघींची माफी माग आणि वरचे मेसेज वाचत जा ना झाल्या. आपल्या शाळेतल्या राधिका, सलोनी, अश्विनी आहेत त्या. बर सॉरी, It's okay. एक्स्ट्रीमली सॉरी. ठीक आहे ना, कितीदा सॉरी म्हणणार आहेस? झालं बाबा सॉल्व एकदाचं. मला ना फार टेन्शन येते या मुलांचं. तर व्हॉट्सअप ग्रुप निमित्त काही व्हॉट्सअपवरचे असे एखाद्या मुलीचा नंबर देखील सहज मिळवतात. ते बघा. हाय राधिका. हाय, काय म्हणतोस? काही पर्सनल काम होतं का? नाही काय असंच. मग ये की ग्रुपवर. ए हाय. हाय. चलो guys, time to study. Good night. गुड नाईट. असं का वागलीस राधिका? राधिका आर यू देअर? काय म्हणते राधिकाचं स्टेटस? Study, study, study. Exam आहे study. अभ्यासू दिसतोय. तुझ्यासारखी नाही पडा ती. ऑफलाईन गेली वाटतं. टाळतो सरळ सरळ मला. आणि तसंही का नाही टाळावं त्यांनी मला. नादान इश. 7वीत असताना दप्तरात ठेवलेली चिठ्ठी आजही आठवते मला. हे व्रण दिसते ना कपाळावरचं, ही त्याचीच साक्ष. दारावरच्या कडीवर धाड अजून दिलो तू तुझ्या बाबाने मला. 3 टाके. टाक अजून टाक. तुझा पिछा मी तर रक्त आलेल्या जखमेनंतर सोडला नाहीये. टाक. अफू, चरस, गांजा या घाणेरड्या व्यसनाचं व्यसन लागावं तसे व्हॉट्सअपचं व्यसन लागली सगळी मंडळी रात्री 2-2:30च्या सुमारास थंड पडतात. हा पण मध्यरात्री पाणी प्यायला उठलेले, कंसात पाणी सोडायला उठलेले. आपलं डेटा कनेक्शन ऑन करतात, ग्रुपवरती डोकावतात. तेव्हा ग्रुपवर असते भयान शांतता. तेव्हा हे महाशय धाडस करतात. मॉर्निंग फ्रेंड्स. इतक्या रात्री कसा रिप्लाय येलो? जा बाळा झोप, सगळे झोपले, तू पण झोप. हा आणि आई बॅटरी डिस्चार्ज झाली, लावा चार्जिंगला. खूप बॅटरी लागते मला. हा तर इतक्या रात्री मध्यरात्री झोपतात म्हटल्यावर सकाळी थोडीच काकड आरतीला उठणार आहे. पण प्रेमात पडलेली या बाबतीत जरा अपवादच असतात.
ह्यांच्या प्रांतात डेटा कनेक्शन ऑन कधीच नसतो. स्वतः टपलेलीच. आता ज्यानं कोणी गुड मॉर्निंगचा मेसेज केलाय ते त्याचा आधी लिंग तपासतात. हे, बंटी होता पण त्या म्हणजे पुल्लिंग काहीच फायदा नाही का. नाही तर काय. आता आमच्या शर्यतीत लाल रक्त ना असा गुलाबी गुलाबी व्हायला लागतो. जिनं वेडं केलंय तिच्या कन्व्हर्सेशनवर हा अलगद ओढला जातो. तिच्या कन्व्हर्सेशनला अलगद बोटं फिरवत गुड मॉर्निंग डिअर. युअर डिअर इज नॉट रिचेबल माय डिअर. अपेक्षा फार वेडी असतात. मग हे ग्रुपवरून पर्सनलवर, पर्सनलवरून ग्रुपवर, ग्रुपवरून पर्सनलवर असं करत करत टाकतात. मग हळूच त्या मनाच्या प्रांतात जाऊन उभे राहतात. तो मनाचा प्रांत बरं का, इथे आहे व्यक्ती स्वातंत्र्य. कुणाला कितीही तपासा, कुणाला काहीच फरक पडत नाही. सगळ्यांनी जाहीरपणे मांडलेली लिहिलेली मनातली स्टेटस मनसोक्तपणे वाचत असतात. हे बघा, मला वेड लागले प्रेमाचे प्रेमाचे प्रेमाचे. ए, मी पण कुणी वंदितो काय, कुणी चिंतितो काय, काय उत्तर द्यावे याची कृती. ओ हायब्रिड संत. अगं व्हॉट्सअपवर तरी कशाला बोलते. महाराष्ट्रात राहायचं असेल ना तर मराठी बोलता आधीच पाहिजे. एक नंबर भावा, जय महाराष्ट्र. आभाळ माझं पाऊस, पानापानात माझी साऊस, ओल्या दवाचा श्वास, देहाची लाज, मनात जुळणार खऱ्याची आस. ओ माय गॉड, व्हेरी लेंदी प्रोसेस. संपलं स्टेटस संपलं. हो संपलं का. वा वा वा. हे डिअर आय एम इज व्हॉट्सअप. हाय रे. अरे काय तुझा काही स्टेटस वगैरे आहे की नाही. तो स्टेटस तरी बदल आधी. स्टडी स्टडी स्टडी. एक्झाम आहे स्टडी. हाऊ रोमॅन्टिक. रोमॅन्टिक. हे असे वेडे आहेत सगळे. यांचं विश्व इथे आहे तेवढं त्यांच्या पुरतच. एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. हे व्हॉट्सअपवर टाईप करून भावना वाटणारी सगळे मंडळी इतके जिवंत कशाचे वाटतात. खरं तर आपण ऑनलाईन असतो ना तेव्हा मेलेलो असतो. जिवंत असतात ते आपले टेक्स्ट. तोच टेक्स्ट मधला जिवंतपणा तुम्हाला इथे बघायला मिळेल. शेवटी रंगमंचाच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर घड्याळ प्रत्येक घटना या जिवंत जर वाटायला हव्यात ना तोच जिवंतपणा तुम्हाला इथे बघायला मिळेल. चला, बराच उशीर झालाय. हे मध्यरात्री उठलेले आणि सकाळपर्यंत चार्जिंग टिकलेले. सकाळी जमतात 11च्या सुमारास तांत्रिकरित्या एकत्र. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मॉर्निंग. असं का वागलीस राधिका. राधिका सॉरी सॉरी सॉरी. कालसाठी एक्स्ट्रीमली सॉरी. बोलू नकोस माझ्याशी. आता सॉरी म्हटलं ना, बोल की. यारो हाँ. यारो हमें कोई क्यों समझता नहीं. क्यों? यारो हमें कोई क्यों समझता नहीं. आज है ऐसे, कल निकल जाएंगे हुई, निकल जाएंगे हुई, निकल जाएंगे. हाँ, क्या बात है. हा टोमणा होता का. टोमणा कसा. वेता आहेत का माझ्या नक्की काय म्हणायचंय तुला. काय आहे तुझ्या मनात. मनात. खूप सारं, खूप काही. कमी नाही 38 म्हण, शून्य नाही 100 म्हण. नेमके शब्दांचा लावतो शोध. कधी जुळेल का गं तुझ्या माझ्या भेटीचा योग. वा, किती मस्त झालं ना सगळं. कुठे मैत्री. हे टीचर लावकी कडक अजय तर कुठे प्रेम. भारी गौरी शंकर चांगलं केलं काम. कुठे मैत्री. कुठे गंमत. कुठे प्रेम. तर कुठे धर्म. कुठे रंग. कुठे भगवा रंग तर कुठे
साहेब लई मोठा लोचा आहे. आई शपथ माझा विश्वास बसत नाही. लई संताप झालाय. अंगाचं पेटून उठलंय. काय रे काय झालं सांगशील का? नाही राव याचे परिणाम फार वाईट होणार आहेत. सोशल मीडियाला ₹2 घ्या. काय झालं रे सांगतोस की कानफटात लावू? अरे जा फेसबुकवर जाऊन बघ आपल्या धर्माची किती विटंबना केली आहे. जर असं चालू राहिलं ना तर याचा परिणाम खूप वाईट होईल. लोक रस्त्यावर उतरतील. या सगळ्याचा ना निषेध झाला पाहिजे. निषेध निषेध निषेध. दोन धर्मांमध्ये भांडण व्हावं हाच उद्देश आहे त्यांचा. दोन धर्मांमध्ये दुरावा निर्माण करण्याचा मानस आहे त्यांचा. त्यांची इच्छा आहे ना भांडण करण्याची, मग आता होऊन जाऊ दे. आम्ही पण उतरतो रस्त्यावर. अरे थांबा थांबा, भांडू नका. मी सायबर क्राईमचा नंबर शोधते. काट्याने काटा काढून रस्त्यावर उतरण्याची काही एक गरज नाही. मित्रांनो जरा शांततेने घ्या. असे भडकून चालणार नाही. आपण काहीतरी करावं, रस्त्यावर उतरावं, हाच तर त्यांचा उद्देश आहे. नालायक समजलात का आम्हाला? आमच्या कानाकडे बघण्याला काना घाली लावतो आम्ही. भगवा रक्त शांत आहे तोपर्यंत ठीक आहे. एकदा सळसळा की फळफळण्या रक्ताला बघून शांत होतं. नादी लागायचं नाही आपल्या. हा भगवाईचा वाद जर असाच चालू राहिला ना तर भगवाई उडणार नाही पण हिरवाई राहणार. पुढे येते फक्त लाल लाल रक्त. नको घाबरूस राधे, नको भिऊस अशी. हे जगवलं तू दे तुझ्यासाठी पुरुषाशी माझी खुशी. अरे वा. काय बोलणार? ही गंभीर जाते रक्ताने लाल झाली तरी चालेल पण माझ्या राजाचा झालेला अपमान मी सहन करणार नाही. मित्र आहेत ना हे? मग यात धर्म कुठून आला? काय होऊन बसलाय? ही छोटी छोटी मुलं मोठी झाली आहेत. फक्त मोठी झाली आहेत. मोठं व्हावं ना माणसाने, वेडेपणाही करावा पण आपल्या कृतीप्रमाणे. तरुण आहोत ना आपण, मग तरुणांचं काम आहे बदल घडवणं, बदल करणं नाही. हे असं घडायला नको, असं व्हायला नको असं बोलून काडीचाही उपयोग नाही. इथे स्वतःच लोकांची मस्तकं भाजरायला हवी. मी तरी वेगळं काय करते हो, मी पण तर फक्त बोलूनच दाखवते. तू पदावर आहे ना? योग्या चल योग्या पोलीस आले. नुकत्याच हातात आलेल्या बातमीनुसार शहरात ज्यामुळे अशांतता पसरली आहे त्या अशांतते दरम्यान काही लोक जीव मुठीत घेऊन धावत असताना समोरून भरगाव येणारा ट्रक या लोकांना दिसला नाही आणि त्या ट्रकमुळे 2 मुलांचे मृत्यू झाले आहेत. तपासणीनुसार त्यात एका मुलाचे नाव सचिन कारेकर असे होते. हे असं का? आय एम फीलिंग गिल्टी. इतके निर्दयी असतं का मरण? इतके सहज होतं का मरण? सचिन सचिन ट्रक इकडेच येतोय. सचिन असाच येतो ट्रक आणि आपलं धाडकन उडवून जातो. मग असं लाल रक्त निघतं. शरीराचे सर्व भाग सैरभैर होतात. मी पाहिलंय ना त्या सचिनचंही तसंच झालं. त्या योगेने नाही का
सेंटर. डोकं चालत नाही. जसं जग वाहतो तसं वाहत असतो आपण. काय होऊन बसलंय? वास्तविक सचिनला योगेश वाचू शकत होता, पण त्याला वाचवण्या अगोदर व्हॉट्सअपवर पोचवायचा होता. माणूस की राहिली नाही या जगात. या सुशिक्षित मेंदूवर अडाणीपणाची चरबी चढली. 10 दिवस, फक्त 10 दिवस. 11व्या दिवशी पुन्हा तेच. तोच ऊन, तोच पाऊस. यार ही कॉपी पेस्ट करण्याची पद्धत जर अवघड असती ना तर बरं झालं. मला एवढं काय घडलंच नसतं. करा, अजून करा कॉपी पेस्ट, करा फॉरवर्ड. एवढंच करा तुम्हाला चालेल. कोणाच्या भावना दुखवतील अशा पोस्ट व्हॉट्सअपवर टाकू नका. अशा पोस्ट व अफवांमुळे लाखो घरे धुळीस मिळतात. कोणास ठाऊक पुढचं घर तुमचं असू शकतं. अरे कृपया व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह व्हिडिओ व फोटो टाकू नका. नवीन कायद्याप्रमाणे हा गुन्हा आहे. फॉरवर्ड. तरी कृपया व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह व्हिडिओ किंवा फोटोज टाकू नका. नवीन कायद्याप्रमाणे हा गुन्हा आहे. फॉरवर्ड, 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 फॉरवर्ड. सगळीकडे शांततेचे वातावरण पसरलं. तरुणांची कामगिरी कौतुकास्पद आहे. म्हणतात ना, त्या देशाचं कुणी चांगलं करणार असेल तर ती आहे आजची युथ. आता या सगळ्याचा दोष येतो तो माझ्यावर. पण खरंच असं आहे का हो? खरंच मला भगवा आणि हिरव्यातला फरक समजतो का? नाही हो, नाही. मी फक्त माणसाने माणसाला जोडण्यासाठी बनवलेलं एक माध्यम आहे, एक यंत्र. माझा उपयोगही होऊ शकतो आणि दुरुपयोगही. त्यात माझा काय दोष? मला भावना कुठे येतो? मला जर भावना असते ना तर मीच थांबवला असतो त्या विध्वंसाला. पण माणसाला भावना असून देखील तो असा का वागतो, हा मोठा प्रश्न पडलाय. बंद करा ते व्हॉट्सअप. अनइन्स्टॉल करा. ऍडिक्शन हो, ऍडिक्शन. नको नको फार वाटते, पण माझं काम आहे तुम्हाला माझ्याकडे अट्रॅक्ट करणं. हे माझं बदलतं रूप तुम्हाला माझ्याकडे अट्रॅक्ट करतं. कम ऑन गाइस, टेक सम सेल्फीज.